आम चुनाव के तौर पर आरएसएस के गढ़ में आज कांग्रेस फूकेगी रैली में जुटेंगे 2 लाख कार्यकर्ता। आगामी लोकसभा चुनाव के लिए सभी राजनीतिक पार्टियां अपना जोर लगा रही है। कांग्रेस भी अपने 139वें स्थापना दिवस के अवसर पर आरएसएस के गढ़ में एक रैली करेगी और आम चुनाव के लिए बिगुल फूकेगी। आगामी लोकसभा चुनाव के लिए सभी राजनीतिक पार्टियां अपना जोर लगा रही है। कांग्रेस भी अपने 139वें स्थापना दिवस के अवसर पर आरएसएस के गढ़ में एक रैली कर रही है और आम चुनाव के लिए बिगुल फूकेगी। जी हां, बात हो रही है कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय नागपुर में कि जहां कांग्रेस की आज महारैली होने वाली है। इस रैली में कांग्रेस पार्टी के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी और राहुल गांधी प्रमुख नेताओं के तौर पर रहेंगे। इसके ही अलावा इस रैली में करीब 2 लाख कार्यकर्ताओं के जुटाने की संभावना जताई गई है। कांग्रेस के सभी मुख्यमंत्रियों, प्रदेश अध्यक्षों और अन्य वरिष्ठ नेताओं को भी इस रैली में बुलाया गया है। कांग्रेस के 139वें स्थापना दिवस पर इस रैली की तैयारी की गई है और इस रैली में 2 लाख कार्यकर्ता जुटने की संभावना जताई गई है। आपले राष्ट्रीय आपले नेते मल्लिकार्जुन खड़गे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुल गांधीजी, प्रियंका गांधी आणि देशभरातून काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते नागपूरला येतात आहेत आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची जबाबदारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती राहण्याची झालेली आहे। आणि जे स्लोगन आपल्या एआयसीसीतून आपल्याला आलेला आहे, हम तैयार है, याचा अर्थ आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला तयार आहोत, आम्ही बेरोजगारीच्या विरोधात लढायला तयार आहोत। ज्याप्रमाणे तरुण मुलामुलींना बेरोजगारीच्या खाईत टाकून संपूर्ण पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करण्याचं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने जो गेल्या 10 वर्षामध्ये जो प्रयत्न केला आणि पिढ्या बर्बाद केल्या, त्याच्या विरोधात लढायला आम्ही तयार आहोत। आमच्या शेतकऱ्याला, आमच्या अन्नदात्याला संपवण्याचं, त्याला शेतीतून बाहेर काढण्याचं पाप आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बद्दलची जी भूमिका नरेंद्र मोदीजींनी मांडली होती, हे आतंकवादी आहे, हे खालिस्तानी आहेत, हे आंदोलनजीवी आहे, बीजेपी नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार आहे हम। त्याचप्रमाणे महागाई ज्या पद्धतीने वाढवलेली आहे, ती कृत्रिम महागाई आहे। जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्याला लुटून आपल्या मूडभर मित्रांना सगळा पैसा पोचवण्याचं काम जे केलं जाते, त्याच्या विरोधात हम तयार है। त्याचप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकशाहीने निवडून आलेले सरकार पाडण्याचं पाप, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सरकार पाडण्याचं पाप, लोकशाही संपुष्टात आणण्याचं पाप जे मोदी आणि बीजेपीचं सरकार करते आहे, त्या विरोधात आम्ही तयार आहे हम। आणि म्हणून या स्लोगनच्या सोबत आपण सगळे ताकदीनं नागपूरच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म परिवर्तन ज्या ठिकाणी केलेलं होतं, त्या पवित्र भूमीवर आपण मोठ्या संख्येने यावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो। धन्यवाद। जय हिंद।